राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली। माझ्या बाबतीतही धनंजय मुंडेंसारखा कट होता, पण मला आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्याने मी वाचलो, मंत्री जयकुमार गोरेंचं खळबळजनक वक्तव्य। मुंबई सेंट्रल स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी, तर मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, धमकी देणाऱ्या मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला अटक। भारताला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न, हिंदूची जमीन नाही वाचवू शकत, मुस्लिमांची काय वाचवणार, राज्यसभेत संजय राऊतांचा हल्लाबोल। अयोध्येत 13,000 कोटींचा घोटाळा, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। आम्ही वक्फ बिलाला नाही तर भाजपच्या ढोंगाला विरोध केला, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। भाजपला हिंदुत्वाचा कळकळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढण्याचंही दिलं आव्हान। पुण्यात जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू, दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडून 10 लाखांची मागणी, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट, कक्षातील 69 बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलेलं आहे, तर सर्व बालक सुखरूप। अयोध्येच्या राम मंदिरात रामनवमी उत्सवाची लगबग, रामनवमीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।